अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, त्रिभाषा संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडी संदर्भातही होणार चर्चा. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारही राहणार उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. पहाटे दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा. भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातही चर्चा. पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये करणार प्रश्न उपस्थित. आज दुपारी 4 वाजता होणार पत्रकार परिषदेला सुरुवात. चंद्रपुरात महापौर कुणाचा, मुनगंटीवार वडेट्टीवार धानोरकरांची लागणार कसोटी. ठाकरे गट कुणाला साथ देणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगर मनपाचा कारभार आज ठरणार. सकाळी 11 वाजता महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक. भाजपचे समीर राजूरकर तर एमआयएमचे अशोक हिवराळे आमने सामने. मवियानं आत्मपरीक्षण करावं, काँग्रेस फक्त टीका टिप्पणीचा फॉर्म्युला वापरत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मवियाला टोला. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता, मंत्री भरत गोगावलेंचा दावा. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवार गट काँग्रेस एकत्र, सांगलीमध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा दावा. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी कारभार सुधारला नाही तर आणखी कठोर कारवाई करणार. आमदार परिणय फुकेंचा कंपन्यांना थेट इशारा. नाशिक शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिंदेंची मध्यस्थी. शिवसेनेतील अंतर्गत वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा. शिवसेनेच्या नगरसेवकांची मुंबईत घेणार बैठक. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड. टेबलावर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांचा धुडगूस. धाराशिवच्या भूम तालुक्यातला धक्कादायक प्रकार. उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला होता, मात्र आमचे उमेदवार दबावाला बळी पडले नाहीत. माजी आमदार वैभव नाईकांचा टोला. राज्यात 70,000 पदांसाठी नोकर भरती होणार. एमपीएससी कडून 20,000 पदांची होणार भरती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आजपासून 12वीची परीक्षा सुरू. लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत. तर परीक्षेसाठी 15,32,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत 27,000 वाढली संख्या. नवीन एसी लोकल पैकी पहिली नमुना लोकल 2.5 वर्षांमध्ये येणार. MRVCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. तर तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी गेल्या वर्षी निविदा जारी. सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चांचा प्रस्ताव. धुळ्यामध्ये पोलीस भरतीची तयारी पूर्ण. बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार मैदानी चाचणी. महाशिवरात्री निमित्त मुंबई सावंतवाडी विशेष रेल्वे गाड्या. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय. विकासकाची मुजोरी मुंबईच्या मुळावर उठली. पावसाचं पाणी बाहेर टाकण्याच्या केंद्रावर बांधकाम विकासकानं बेकायदा बांधल्या 7 मजली 2 इमारती. 350 कोटींच्या उंबरठ्यावर बॉर्डर 2. बॉर्डर 2 बॉक्स ऑफिसवर 341.47 कोटींची केली कमाई.